तुकोबराय विठ्ठल विठ्ठल तुकोबराय विठ्ठल विठ्ठल तुकोबराय विठ्ठल विठ्ठल कुंडलीकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज तुकोबराय विठ्ठल विठ्ठल 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 तुकोबराय तुकोबराय विठ्ठल विठ्ठल तुकोबराय तुकोबराय विठ्ठल विठ्ठल तुकोबराय तुकोबराय विठ्ठल विठ्ठल 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 साधतील येणे परलोक साधतील येणे परलोक साधतील येणे परलोक सत्य सत्य भाक माझी तुम्हा सत्य सत्य भाक माझी तुम्हा परोपकारासाठी सांगितले देवा परोपकारासाठी सांगितले देवा प्रासादिक मेवा ग्रहण करा प्रासादिक मेवा ग्रहण करा येणे भव व्यथा जाईल तुमची येणे भव व्यथा जाईल तुमची सख्या विठ्ठलाची आणमद सख्या विठ्ठलाची आणमद साधतील येणे साधतील येणे इह परलोक साधतील येणे इह परलोक रजतमसत्व सगळं असलं तरी त्यातल्या सत्वाचं सामर्थ्य ओळखावं आणि त्याच्या साह्याने जो परमार्थ होऊ शकतो तो करावा. त्यासाठी क्रमानं कुठं जावं ते सांगितलं ते आपण पाहत होतो. अहर्निशि सदा परमार्थ करावा अहर्निशि सदा परमार्थ करावा पाय न ठेवावा
कोणी जन जे जातील, त्यातून काढील तोची ज्ञानी, त्यातून काढील तोची ज्ञानी, तोची ज्ञानी खरा तारी दुर्यासी, तोची ज्ञानी खरा तारी दुर्यासी, वेळोवेळा त्यासी शरण जावे, वेळोवेळा त्यासी शरण जावे, वेळोवेळा त्यासी शरण जावे, अहर्निशि सदा कर्मार्थ अहर्निशि सदा कर्मार्थ दुःखाचं प्रपंचाचं मूळ पाहिलं, पापपुण्याची कल्पना समजून घेतली, जन्माला आलो त्याच्याच बरोबर लागून असलेलं रजतमसत्वही अंगी असतं हे ओळखून राहावं, आणि ते तसंच्या तसंच राहिलं आणि आपलं त्याच्याकडे लक्ष नसलं, सावधानता नसली तर याच गुणांनी वायाही जायला होतं, आणि पूर्वी झालंच आहे म्हणून ही वेळ आहे. तम म्हणजे काय नरकाची वेळ, केवळ रजतो सबळ मायाजाळ ही पाहिलं. तुका म्हणे एका सत्वाचे सामर्थ्य. तर आता यातल्याच एकाचं सामर्थ्य असं आहे की जो हरनिशी सुद्धा परमार्थ करून घेऊ शकतो. फक्त त्याच्यासाठी त्याचं सामर्थ्य ओळखावं, आणि सामर्थ्य ओळखणं ही गोष्ट इतकी सोपी नाही. जसं साध्या भाषेत एखाद्याचा परमार्थ काय आहे हे ओळखणं शक्य नाही, इतकं सोपं नाही की तो कुठे पोचलेला आहे, काय करतो आहे, त्याचं साधन किती आहे, त्याची निष्ठा किती आहे, हे जसं ओळखणं अत्यंत कठीण आहे, कारण हा अंतरंगाचा विषय, त्याचं नाही लक्षात येत. तर हे जसं अवघड आहे तसं या सत्वाचं सामर्थ्य ओळखणं इतकी सोपी गोष्ट नाही. त्यासाठी निदान त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून, कारण पहिल्यांदा हेच करावं लागतं की पहिल्यांदा आप्तवाक्य, म्हणजे पुढे ते बाबा वाक्यम प्रमाणम होतं, पण आधी आप्तवाक्यम प्रमाणम हे आहेत. जवळचं कोण सगळ्यात आई. पहिल्यांदा माणसाला काय खरं वाटतं, आईनं सांगितलेलं खरं वाटतं. बघा आपला व्यवहाराचा विचार करून बघा, याही जर म्हणाली तर असं करतं ते त्याला खरं वाटतं. पुढे जरा मोठा झाला म्हणजे बाबांचं एक वेगळं महत्त्व आहे हे त्याच्या लक्षात येतं, कारण आईलासुद्धा ते महत्त्व आहे हेही त्याच्या लक्षात येतं. किंवा नाही म्हणा फार तर, म्हणजे त्याच्यापेक्षा मोठी झाली म्हणा तर तसंही लक्षात येतं. मग त्याच्यानंतर तेव्हा त्याला कळतं की अरे बाबांच्या शब्दाला, त्यांच्या कर्तृत्वाला, काय जे असेल त्या सगळ्याला काहीतरी अनुभव आला, वयाला कशाला तरी आणखीन अर्थ आहे, आणि ते महत्त्वाचं आहे असं त्याच्या लक्षात येतं. मग हे एक वेळ जे मूल आधी आईचं ऐकतं, सामर्थ्य ओळखतं म्हणून ते त्याप्रमाणे करतं. तसं ते शाळेत जायला लागलं की आपण जर पाठीभर काय पाडेकाढ, काय ते लिही, काय ते सांगितलं ते कर असं म्हटलं तर ते ऐकेलच असं नसतं. पण बाईंनी सांगितलं की ते मात्र बसून करतो. आपण म्हणतो तुला मी हे सांगत होते ते तू करत नाहीस, पण त्यांनी सांगितलेलं आता त्याला ते त्यांचं सामर्थ्य कळलेलं आहे, किंवा त्याचं ह्याच्यापेक्षा जास्त सामर्थ्य आहे असं त्याला वाटते, अशी कल्पना आहे. तेव्हा आपल्याला सामर्थ्य ओळखणं ही गोष्ट इतकी सोपी नाही. ही गोष्ट खरी, हे असंच पुढे आयुष्यभर चालू असतं. शेवटपर्यंत आपल्याला कशाचं सामर्थ्य खरं आहे हेच लक्षात येतं. पाहता मी अगदी फार शेवटी नोकरीच्या अंती किंवा अगदी कशातही, अगदी जीवनाच्या अंतीसुद्धा खरं सामर्थ्य कशाचं होतं हे आपल्याला ओळखताच आलं नाही असं आपल्या लक्षात येईल. मग ज्यांनी आधी ओळखलं त्यांच्याकडे जावं, म्हणजे वेळेत हे सामर्थ्य कळतं. ज्ञानी हा शब्द का लगेच त्याच्याबरोबर सत्वाचं सामर्थ्य म्हटलं, करावा परमार्थ अहर्निशी म्हटल्यानंतर आता सोपंच झालं काम. सत्वाचं सामर्थ्य ओळखायचं आणि अहर्निशी म्हणजे रात्रंदिवस परमार्थ करायचा, झालं, सुरूच झालं काम. आता कुठं काय सुरू झालं, हे नुसतं कागदावरच सुरू झालं. काही गाडीत स्टार्टरसुद्धा बसलेलं नाही आहे, काहीच झालेलं नाही आहे. प्रत्यक्षात असं करायचं. जसं आता 5 मजली बिल्डिंग बांधायची म्हटल्यानंतर कुठं काय पाहिजे, खिडक्या कुठं, दारं कुठं, ते मोठे हे कसे पाहिजेत, ते कसं पाहिजे, हे कुठं पाहिजे,
डिझाईनला नवीन अलीकडे काय आलं आहे हे सगळं त्या कागदावर किती सुंदर हे डिझाईन झालेलं आहे आता. आणि ते ह्याचा व्ह्यू काय, फ्रंट याचा व्ह्यू अमका व्ह्यू, तसं फ्रंट एलिव्हेशन अमकं तमकं सगळं ते तयार करून चित्र समोर ठेवून काय घर आहे असं जर म्हटलं तर काय घराचं डिझाईन आहे असं म्हणावं लागतं. तसं परमार्थाची अवस्था बऱ्याच वेळेला अशी असते की काय परमार्थाचं डिझाईन आहे असं म्हणायचं. त्यातला ज्या वेळेला पहिल्यांदा पाया खणला जाईल तेव्हा हे पुढचं सगळं सुरू व्हायचं. मग तिथं मातीत गेल्यानंतर मग जे काय काय खाली होतं खड्डे काढल्यावर तिथे खरं काम सुरू होतं. तेव्हा तसा हा नुसतं जे कागदावरचं आपला आराखडा तो कितीही आदर्श असला तरी तो म्हणजे घर नव्हे. प्रत्यक्ष बांधलेला एक मजलासुद्धा त्याच्यापेक्षा मोठा असतो. 5 मजल्याचं डिझाईनही नुसतं तर ते राहायला उपयोगी पडतं का एक मजल्याचं नुसते 2 खोल्या उपयोगी पडतात याचा आपणच विचार करावा. तेव्हा हे असं तरीचं राहू नये, हे सामर्थ्य ओळखावं, अहर्निशी काळाचं हे ओळखावं, याच्याविषयी गप्पासुद्धा खूप आहे की कसं अहर्निशी करणं आवश्यक आहे. विचारायची कुठे, कसं करावं मनुष्य हे सांगणारा. मागे एकदा विषय निघाला होता, मागे त्याचाच विचार केला. मठामध्ये गेलो, संस्थानात गेलो, अमक्या ठिकाणी गेलो, तमक्या ठिकाणी गेलो तर साधनी मनुष्य खऱ्या अर्थाने भेटत नाही. म्हटलं साधनी मनुष्य, तुम्हाला आता साधन म्हणजे काय हे कळलं किंवा त्याची खोली कळली म्हणून तुम्हाला साधनी मनुष्य भेटत नाही आहे हे कळलं. कारण तुम्ही काहीतरी साधन केलेलं असलं पाहिजे. ते केलेलं असल्याशिवाय तुम्हाला हे कळणारच नाही की साधनी मनुष्य भेटत नाही. नाहीतर तुम्हाला भेटत ती सगळी साधनीच आहे असं तुम्हाला वाटेल. तर ते केव्हा कळेल की जेव्हा तुम्ही ते केलेलं असेल. तर त्यामुळे ते तुम्ही केलेलं असलं पाहिजे. मग तिथून आल्यानंतर मठातून मला म्हणले असंच आहे, असं मला भेटत नाही. कुठून तरी संस्थान मठातून आले. मी म्हटलं मला तुम्ही एवढं सांगा फक्त की तिथे जे लोक आता तुम्हाला भेटले त्यांना तुम्ही काही शंका विचारली तर मला काही माहिती नाही असं म्हणणारे किती लोक भेटले. नाही म्हटले, तसं नाही भेटले. जो तो म्हणतो विचारलं की म्हणतो सांगतो. म्हणजे हे असं ते डिझाईनचा परमार्थ आहे. त्यामुळं तो असल्यामुळं त्याची प्रत्येकाकडे ब्ल्यूप्रिंट तयार आहे. काय करायचं हे आता ग्रंथातून कळतं, प्रवचनात कळतं, निरूपणातून कळतं, वाचनातून पाठ होतं. त्यामुळं सांगायला गप्पा मारायला सगळ्यात सोपा विषय हा. याच्यावर कोणालाही माहीत नाही असं नाही बघितलं मी, सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याच्या पद्धतीनं सांगण्याची तो उर्मीचा तर काही प्रश्नच नाही. म्हणायचं फक्त कोणी भेटतच नाही ऐकणारं म्हणून अडचण येते खरं सांगायचं तर. बरं स्वतःशी बोलावं अशी काही ही गोष्ट नाही. तेव्हा का बोलली की ते आपल्यालाच लागते, आपल्यालाच करायला पाहिजे. सतत नाम घेतलं पाहिजे वगैरे सांगायचं दुसरं म्हटलं तर ते बरोबरच आहे. सतत नाम घेतलं पाहिजे म्हणून स्वतःच जर एकट्याशी बडबडलं तर आपल्या लक्षात येतं की आपण नाम घेण्याऐवजी बडबडतो आहे आणि मग ते स्वतःवरच येतं. मग त्यामुळे आपल्याला ते करणं मग ती स्वतःशी नसतं, हे दुसऱ्याशी असतं. हे सगळं कशासाठी तर अहर्निशी म्हणायचं आहे त्यांना. मग अहर्निशी करायचं आहे, सत्वाचं सामर्थ्य ओळखायचं आहे. तर ते जर आपल्याला इतकं सोपं असतं तर ते आपण कधीच ओळखलं असतं. ते ओळखणं अवघड आहे. म्हणून हे साररूप अभंगामध्ये लगेच ज्ञानी माणसाचा विषय काढला. वास्तविक हा ज्ञानी माणसाची स्थिती दाखवणारा अभंग आहे. तसा त्या अर्थाने जर कोणी ज्ञानी असेल तर याच्या दृष्टीने त्याच्या दृष्टीने ह्यात काही नाहीच आहे. कारण काय म्हटलं आहे की आडामार्गी कोणी जन जातीला त्यातूनही काढिलं तोच ज्ञानी कसा तर खरा तारी तुझी असे वेळोवेळा तसे सर ते इथपर्यंत सगळं वर्णन आहे. आपण तरेल नव्हे ते, मी म्हटलं नाही आत्ता ते, पण आपण तरेल नव्हे ते नवल कुळे उद्धरिलं सर्वांची तो. तर अशा अर्थाचा जो आहे तो ज्ञानाची लक्षणं सांगितली की तो सदा परमार्थ करतोय, अहर्निशी करतोय, आडमार्गी पाय ठेवत नाही. आडमार्गी कोणी जे जातात त्यातून तो त्यांना काढतो, तर तो ज्ञानी. आणि तोही पुन्हा जो तारी तुझी असे जे आपण तरुणी लोका तरवावे या पद्धतीनं जसं आपण आठवण केली निरंजन स्वामींची, तसं जे सांगितले त्याबद्दल हे आहे. आता आपण तरेलं ते नवे नवलं कुळे उद्धरिलं सर्वांची तो, असं त्याचं वर्णन झालं. याचा माझ्याशी काय संबंध आहे असं एक प्रश्न पहिल्यांदा येतो की हा जर अभंग आहे तर हा माझ्यासाठी, कारण एक तर मी म्हणजे हे कसं आहे म्हणजे का लॉजिक सारखं आहे, गमत आहे की हे का सांगितलं हे तर आपण बघूच. पण एक ज्यांनी हे तर्कशास्त्र वगैरे अभ्यासलं असेल किंवा हाऊस म्हणून अभ्यासलं असेल किंवा बाहेर तर्क खूप आहेत त्यात चालू आहेत, त्याच्यातलं सुद्धा आपल्याला माहिती असेल. अतिक्रमण एका म्हणजे आपल्याला अलेक्झांडरची वगैरे ह्या गोष्टी माहिती असतील तर त्यांनी त्या प्रदेशावर अतिक्रमण केल्यानंतर तिथे आपल्याकडचीच गोष्ट ही, तर त्याच्यातले जे सर्वात मोठं हे आहे ग्रंथालय आहे
आजही कल्पना आहेत आपल्या एशियाटिक सोसायटी आहे, तिकडे कलकत्त्याला लायब्ररी आहे, ह्या सगळ्या प्रचंड मोठ्या लायब्ररी जिथे कसल्या विषयावरचं पुस्तक नाही असं नाही अशा तऱ्हेची आहेत. आणि एकच नव्हे तर असंख्य प्रकारे त्या विषयावर लिहिलेलं गेलेलं वेगवेगळ्या भाषेमधलं त्या ठिकाणी आहे. तर त्या काळात पोथ्या आणि अशा पद्धतीनं होतं. पण हे सगळं असे प्रचंड ग्रंथालय आहे आणि ज्ञानाचा तिथे भांडार आहे तसं. तर नेहमी हे असतं की जो अतिक्रमण करतो आणि जिंकतो त्याची सत्ता असते, त्याला जे करायचं ते तो करतो. फक्त नेहमी असे करणारे लोक काहीतरी समर्थन करून करतात किंवा काहीतरी तर्क मांडून करतात. तर त्यावेळेला त्यांनी काय म्हटलं म्हणजे त्याचा विचार काय होता, हे लोक आले ते विध्वंस, कोणताही ज्या वेळेला अतिक्रमण करतो त्यावेळेला त्याला विध्वंस करायचा असतो. तर त्याच्यातले हे जे ग्रंथालय आहे तर ते त्याला जाळायचं होतं, जाळून नष्ट करायचं होतं. आपल्याकडे असं कितीतरी जाळून नष्ट केले गेलेले आहे, कितीतरी गोष्टी आहेत म्हणजे ज्याला काही आपण त्याची यादीसुद्धा देऊ शकणार नाही. आणि आता त्या जळून नष्ट झालेल्या असल्यामुळे आता त्याचं आपल्याला त्या होत्या हे सुद्धा आता सांगता येणार नाही, त्याचा पुरावा देणंसुद्धा अवघड आहे, कारण हजारो वर्षांचा हा इतिहास आहे. तर ते विचारल्यावर तिथल्या लोकांनी हात जोडून त्यांना काय म्हटलं की एवढा ज्ञानाचा साठा आहे, संग्रह आहे, तर आपण तो कशाला जाळत आहात, तर असं जाळू नये, ते राहू दे. तो काय म्हणाला की मला असं वाटतं की इथे जे लोक आहेत ते जर ज्ञानी असतील तर त्यांना ह्या ग्रंथांची काय गरज आहे, म्हणजे त्याचं काही त्यांना का ते ज्ञानीच आहेत ना, त्यामुळं त्या अर्थाने त्यांना ग्रंथांची गरज नाही, कारण जे ग्रंथात आहे ते त्यांच्याकडे आहेच ना. त्यामुळे इतके वर्ष जर हे ग्रंथ शेकडो वर्ष इथे आहेत तर त्याचे जाणणारे लोक जे आजूबाजूला आहेत त्यांना त्याची गरज नाही, त्यामुळे ते नसले तरी चालतील, त्यामुळे जाळायला काय हरकत नाही. ते म्हणले असंही असं हे आता ह्याला काही प्रतिवाद नाही आहे. बरं, तो दुसरं म्हणाला, समजा हे ज्ञानी नाहीत आणि अज्ञानी असतील तर त्यांना ह्या ग्रंथातलं काय कळणार आहे, त्यामुळे तेही ठेवून तो उपयोग नाही, त्यामुळे जाळूया हे बरं. त्याने जाळून टाकलं. शेवटी कसं असतं की तर्काची गंमत आहे ती अशी आहे की जेता जो असतो तो नेहमी असं लॉजिक करतो आणि त्याला काय साध्य करायचं तो विध्वंस करतो. तर तसं ज्ञानांचं विवरण केलेलं आहे, त्याचा मी जर ज्ञानी असेन तर मला काही उपयोग नाही आणि जर ज्ञानी मी नसेन तर मला काही त्यातलं कळणार नाही. तर असा तर्क लावून कदाचित ह्या अभंगाकडे दुर्लक्ष होईल किंवा योग्य ते लक्ष जाणार नाही, योग्य ते महत्त्व दिलं जाणार नाही. म्हणून या अभंगाकडे आपण बघावं आणि पुढे जावं, कारण याच्यात जे चित्र रेखाटलेलं आहे ते ज्ञानाचं आहे. तर त्याचं विवरण हे ज्ञानाचं विवरण असेल. आता जी लक्षणं सांगितली, जन तारीलं किंवा काय हरनिशी करेल, त्यातून आडमार्गातून काढील किंवा जो तारी तुझी असे वगैरे, आपण तारीलं नव्हे ते नवलं, तर हे आहेच. पण त्याच्याबरोबर कुळे उद्धरील सर्वांची तो, हे जे काय आहे ते तो जो ज्ञानी आहे हे त्याचं चित्र झालं, हे बरोबर आहे. पण ते चित्र आपल्याला समजून घेण्याची गरज काय आहे, तर आपल्याला सत्वाचं सामर्थ्य ओळखत नाही आणि ते सांगणारा कोणीतरी लागतो. आणि परमार्थ अहर्निशी करावा म्हणजे काय करावं, तर 24 तास माळ घेऊन बसावं असं म्हणलेलं नाही किंवा अमुकच करावं असं काही म्हणलेलं नाही, ध्यान लावून बसावं असं म्हणलेलं नाही. त्यांना काहीतरी म्हणायचं आहे, ते परमार्थ अहर्निशी करा म्हणण्यामध्ये अजून काहीतरी म्हणायचं आहे, ते कळावं म्हणून वेळोवेळा त्याची शरण जावे. ते कोणाला शरण जावं हे सांगण्यासाठी हे आहे. आता हा सांगणं कोणाला शरण जावं, वेळावेळा त्याची शरण जावे, हे तोची ज्ञानी खरा तारी दुजयासी वेळोवेळा त्याची शरण जावे. तेव्हा कोणाला शरण जावं हे कळावं म्हणून ह्या अभंगाचं महत्त्व आहे. आणि ते का तसं, तर ते आता जर ज्ञानी आहे, आता तुकोबांसारखे म्हणतात ते स्वतः ज्ञानीच आहेत, तर ते स्वतः जर म्हणतायत तर आता तारी दुजी असे आज ते आपल्याला तारतात. महाराजांनी स्वतः शिफारस करताना काय म्हणलं की तुकोबांच्या गाथा अभ्यासच जावी, कारण साधकाच्या सर्व अवस्था त्याच्यामध्ये येऊन जातात. म्हणजे जिथे नडला अडला आहे, जिथे कुठे अगदी विकारांपासून जिथे नडला अडला आहे, परिस्थितीनं नडला आहे, दारिद्र्यानं नडला आहे, कसल्याही नडलेल्या अवस्थेमध्ये भगवंत कसा धरून ठेवावा आणि कसं त्याच्याकडे जावं, इथपासून ते अगदी आनंदाचे डोही आनंद तरंगापर्यंत ज्याचा प्रवास आहे तो सगळा साधन प्रवास सापडेल असं गाथेमध्ये मिळतं आपल्याला. त्यामुळं आपल्याला ते जवळच आहे तर त्याचा अभ्यास करीत असावा असं त्यांनी मुद्दाम याची शिफारस केली. आता ते जर स्वतः ज्ञानी आहेत तर ज्ञानाचं त्यांनी वर्णन करणं म्हणजे स्वतःचंच वर्णन करण्यासारखं आहे. आजच्या भाषेत सेल्फी काढल्यासारखंच आहे ते. आता काय सांगावं आपल्याला जे सोपं समजावं म्हणून. तेव्हा आता निघाराचा विषय म्हणून सांगतो, काढायची वेळ काय येते हो, म्हणजे असं विचार करू क्षण. आपण जे आपला लोक फोटो काढतात
तो आपण जसे दिसायला पाहिजे तसा काही काढत नाही, म्हणून मग आपल्यालाच काढावं लागतं, नाही का. मला काय त्यातलं शास्त्रातलं एवढं मोठं कळत नाही, कारण आपण अज्ञानी आपण मान्य करा, पण मला काय ते कळत नाही. पण तरीसुद्धा ते काढण्याची निर्माण का झालं. एवढे फोटोग्राफर, एवढे त्याच्यातले मास्टर्स आहेत, तुमच्याकडे 24 पिक्सेल, त्यांच्याकडे 48 पिक्सेल, एवढी सगळी सोय असतानासुद्धा तो स्वतः फोटो काढून घेतो. हे तर कारण काय असेल. तर तो काढतो, त्याला असं वाटतं की हे जे काही काढतायत ना, तो मी त्याच्यात व्यक्त झालेला नाही आहे बरोबर. म्हणजे जसा मी, म्हणजे त्यांनी काढला तर त्यात चेहरा आपला रागीट येत असेल तर तो हसरा यावा, तर मी आता हसता हसता माझा फोटो काढ, मी कधीतरीच हसणार किंवा कधीतरी म्हणजे काय आनंदी असणार म्हणा काय ते. तर ते त्यावेळेला मी जे ज्या क्षणी आहे त्या क्षणी मी ते तसं करू शकतो, आणि त्याला तो क्षण नाही सापडला पण मला तो सापडू शकतो. आणि आता सोय आहे, हसरा फोटो निघेपर्यंत काढत राहिले तरी चालतं, सगळे डिलीट करा. जो त्यातला आदर्श तेवढा ठेवता येतो, हिरवीचे फोटो ठेवण्यासारखे नसतातच, मग ती सोय आहे. आता त्याच्याकडे फार खर्चिक पडते, इथे स्वस्तात आहे. तर तसं झालं तर मग हे काही स्वतःचं चित्र काढले की त्याने, म्हणजे उलट्या बाजूनं आता आपण मूळच्याकडे येऊ. तर तसं जर म्हटलं तर हे ज्ञानाचं चित्र, स्वतःचं चित्र, हे त्यांचं चित्र आहे की कुळे उद्धारिलं सर्वांची तो, असं त्यांचं तर कुळं उद्धारलं, पण बाकीच्या सगळ्यांची कुळं उद्धारायला आज ते उपयोगी पडत आहेत. तेव्हा किती उपयोगी पडले असतील तो आणखीनच वेगळा प्रश्न. मधल्या काळात एवढी 300-350 वर्ष त्यांनी किती कुळं असतील, म्हणजे माझी कल्पना सुद्धा करवत नाही. काही वेळेला मधल्या काळात किती लोक होऊन गेले असतील, स्वामी होऊन गेले, किती लोक होऊन गेले असतील. त्याच्यानंतर त्या काळात तुकाराम महाराज होऊन गेले, त्या काळात नंतर किती लोक होऊन, किती पिढ्या झाल्या असतील. एवढ्या पिढ्यांची कुळं उद्धरण. कारण एक मनुष्य त्या पिढीतला एकदा भक्तिमार्गाला, काय त्याचा मार्ग असेल तो, त्यातल्या त्यात सोपा म्हणतो मी, भक्तिमार्गाला लागला आणि त्याला स्वतःला त्याच्यातलं मर्म सापडलं आणि तो त्यातून सुटला. की आपल्याकडे कसं आहे की पितृमार्ग जसा आहे तसं त्याच्यामध्ये तेच की तो मागच्यांना सोडवीत जातो वगैरे. इथे प्रश्नच नाही, तो सुटला की मागचे सगळे सुटले. 42 पिढ्या उद्धरतात वगैरे जी भाषा आहे ती एका अर्थानं बरोबर आहे, ज्या अर्थाने वंशपरंपरेची भाषा आहे त्या अर्थाने. स्वतः तर तोच मुक्तीची वाटचाल करत आला होता, तिथं तर त्याला काय साधायचं ते त्याने साधलंच. तो वेळोवेळा त्याची शरण जावे असाच गेला. तर हे करून त्यांच्याकडे जाऊन का होईना पण त्यांनी ते शिकलं, ते केलं आणि प्रत्यक्ष अनुभव घेतला आणि तो सुटला की त्याच्या मागचं सगळे सुटले. म्हणून ते जन्माला यावं, कुणाला जन्माला यावं वगैरे जे म्हटलं आहे ते त्यासाठी आहे. तर वैष्णवांचे कुळी धन्य जन्म हे जे आहे ते वैष्णवांचे कुळी का, तर त्या अर्थाने. आणि कुळं म्हणजे काय, मी अशा अर्थाने म्हटलं नाही की हे केवळ नुसतंच वंशपरंपरा आहे असं नाही. त्या कुळामध्ये म्हणजे ते जे लोक आहेत त्यामध्ये, जसं कुटुंबामध्ये एक विशिष्ट प्रकारचे लोक आहेत ते चालत आलेले आहेत त्याचं तो धरून जाईलच, पण त्यांच्यासारखे असलेले वैष्णवांच्या कुळं, याचा अर्थ जे वैष्णवांचा समुदाय आहे त्यात जरी तो राहील तरी उद्धरून जाईल. त्यासाठी जन्मालाच यायला पाहिजे असं काही नाही, तिथंसुद्धा ते जाईल. पण हे ज्यांनी केलं, आता त्यांनी हे का सांगितलं आहे तर त्यांना काही स्वतःचं चित्र आपल्याला वाटतं तसं स्वतःचं काढायचं नाही आहे. ते जिथं पोचले आहेत ते त्या स्थानावरून त्यांना इथंपर्यंत यायचं खरं कारणच नाही. यद गत्वा न निवर्तन्ते, तशा अवस्था त्यांची आहे. तिथे ते जिथं पोचलेले आहेत तिथून त्यांना परत खाली येऊन आपल्यासाठी काही करायची, खरं सांगायचं तर त्या अर्थाने गरज नाही. पण येतो कळवळा म्हणून हे आहेच की शेवटी. त्यांना असं वाटतं की अरे इथेपर्यंत आलो, एवढ्या आनंदात मी राहिलो आहे, एवढ्या प्रवास माझ्याकडून ह्या सगळ्या अक्षरशः साध्या मातीच्या चिखलातनं प्रवास केल्यासारखा प्रपंचातनं प्रवास करणं म्हणजे तो केला आणि इथे येऊन पोचलो. तर इतके लोकांना त्याची खरं सांगायचं तर अत्यंतिक गरज आहे. एवढी दुःख सोसतात पण भगवंताचं प्रेम लागत नाही. ते लागलं तर मनुष्य उद्धरून जाईल. ते लागण्यासाठी त्याला नाम घ्यावं, काय त्याला शक्य असेल ते करावं, हे सगळं सांगणं येतो. तो कळवळा आला म्हणून ती केवळ त्यांनी सांगितलं आणि मग आपल्याला हा मार्ग दिला, वेळोवेळा त्याची शरण जावे. ते ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी त्यांची स्थिती म्हणजे ज्ञानाचे लक्षण काय, ध्यात्मध्ये पुन्हा काय आहे. ज्ञानाच्या गेल्या वेळेला नुकती सुरुवात करून ठेवली होती, तर त्यावेळेला आपल्याला बोललो होतो ज्ञानाबद्दल. तर लौकिकाचं ज्ञान हेच आपल्या दृष्टीनं आज ज्ञान झालं आहे, दृश्याचं ज्ञान हेच ज्ञान झालं आहे, विज्ञानाचं ज्ञान हेच ज्ञान झालं आहे. ह्या शाखा आहेत आणि त्या दृश्याच्या ज्ञानाच्या शाखा आहेत. ही दृश्य वस्तू आहे. आपल्याला जे ज्ञानाबद्दल बोलत आहेत ते अदृश्य आहे, ते समोर नाही आहे आपल्या, पण ते आहे ह्याबद्दल शंका नाही आहे. म्हणजे खरं तर निशंक असण्याची वस्तू आहे. म्हणजे विनोबानं जे विचारलं तो मागे आपल्याला आठवत असेल, विनोबानं विचारलं की देव खरा आहे की नाही याच्याबद्दल प्रश्न मिळाला. तर प्रश्न विचारला होता, तर ते म्हणाले हा समोरचा दिवा खरा आहे का नाही, दिवाच आहे का नाही हे एक वेळ मी निश्चित सांगू शकणार नाही, पण देव आहे हे निश्चितपणे सांगू शकेन.
खरं काय तर कदाचित हा भास असू शकेल मला. कदाचित हा दिवा नसेल, कारण आपल्याकडे अनेक वेळेला आता अलीकडे इतकं जादुई काम झालेलं आहे की ती वस्तूच असते असं नाही. मला त्यावेळेला ती मयसभेची आठवण होती अनेक वेळेला पाहिलं की ते खरं असतंच असं नाही. आपण पडद्यावर बघतो ते कुठं खरं असतं, ते कोणाचे काही नसतात, पण तरीसुद्धा ते एकमेकांचे असल्यासारखे. आता त्यांची वाट्याला ते काम पैसे घेतले तर असं काय करतात, प्रामाणिकपणे काम करतात हेच मोठं आहे. तर ते भांडतात, संशय पसरवतात, मनात हे करतात, ते एकमेकांना बाहेर काढतात, ते घरात येतात, ते वेस्टिटीचे भांडणं काय करत असतात. पण त्या पैशाचे प्रामाणिक करून करतात एवढंच त्यांचा प्रामाणिकपणा मी घेतो, त्यातलं बाकीचं काय घेण्यासारखं फारसं नसतं. आपल्याला कल्पना आहे. ज्ञानाची स्थिती ओळखणं हा प्रश्न आहे. तर ते जे करताय तसं नाही आहे. ज्ञानाची स्थिती कशी आहे, कारण ते पुन्हा यत गतवान आणि जिथे जसे आहेत तसे ते नाही आहेत असं नक्की लक्षात ठेवा. ते तसे नाहीत जसे ते दिसत आहेत. ते कसे असतात ते एरवीच्या जीवनात आपल्याला कळत असेल. त्याचे अनेक प्रसंग अनेकांच्या बाबतीत घडलेले दिसतात, त्यावरून तरी ओळखावं अरे हे नाही आहेत. ज्याला आपण ते आयडॉल फेडॉल काहीतरी म्हणतात बाबा इंग्रजीमध्ये, तर असलं काही जे वाटतं ना ते तिथं आहे. प्रत्यक्ष तसं नाही. ज्ञानाच्या स्थितीमध्ये फरक आहे. ज्ञानामध्ये जे दिसतं आहे तसंच ते आत आहे आणि तसंच ते भगवत स्वरूप आहे. म्हणजे ते देतगत्वानं निवर्तन ते ही भूमिका सोडली की आपल्या मूळ याला कामाला, तसं नाही आहे. ते ज्या ठिकाणी एकदा गेलेले आहेत त्या ठिकाणाहून परत नाहीत. ज्ञानेश्वर महाराजांनी फार चांगले दृष्टांत दिले की छोटीशी मिठाची बाहुली आहे, तीसुद्धा पाण्यात एकदा पडली. पाण्यात पडेपर्यंत तिला स्वतंत्र अस्तित्व आहे, तिला खारटपणा आहे, तिला काय गुण आहे, तिचा आकार आहे, ती दिसते, तोंड आहे, हात आहे, पाय आहेत, सगळं मिठाच्या बाहुलीलासुद्धा साध्या आहे, ती स्वतंत्र आहे तोपर्यंत. पण ती एकदा का समुद्रात विरघळली, टाकली आणि विरघळली की पुन्हा तुम्हाला त्याची बाहुली सापडत नाही. समुद्र धुंडून काढला तरी तुम्हाला सापडणार नाही. हे जे आहे ते परत येत नाही, त्याचं ते लक्षण. तेव्हा ज्ञानी असं आहे की जो भगवंताशी एकरूपच आहे आणि एकरूप असल्यामुळे तो परत येणं हा प्रश्न त्याच्या बाबतीत नाहीच आहे. तो स्वतंत्र असणं हा त्याच्या बाबतीत प्रश्न नाही. ज्याला म्हणून आपल्याकडे अभेद किंवा अद्वैत हे शेवटी टिकून का राहिलं. अनेक वाद झाले आणि त्याच्या प्रत्येकाच्या बाजूने बोलण्यासारखं आहे, पण तरीसुद्धा अद्वैतच शेवटी टिकून राहिलं. कारण अद्वैतामध्ये जो प्रेमाचा विषय आहे त्याच्यामध्ये दोन नाहीत, तिथंच प्रेम आहे. इथं दोन आहेत तिथं जी माया असू शकते, दोन आहेत तिथे, पण एक आहे तिथं फक्त प्रेमच असू शकतं. आणि ते फक्त तसं एक असण्याची जागा भगवंतच आहे, बाकी कुठली नाही. तेव्हा ती जी समुद्रात विरघळलेली बाहुली आहे तिचं महाराज जे उदाहरण देतात, तर तसं माऊलीने आणखी सांगताना हे पण सांगितलं. ते म्हणाले असं बाहुलीपुरतं आहे का, आपण आपल्याला स्वतःला काय समजत असू त्याच्यावर अवलंबून आहे. ते म्हणले मिठाचा हत्ती जरी केला आणि तो जरी पाण्यात बुडवलं तरी तेच होतं. त्याच्यापेक्षा काही सांगण्यासारखं नाही. लौकिकामध्ये आपल्याला लहान मोठं वाटतं ना की आपण कोणीच नाही असं काही ना वाटतं. आपल्याला आपण कोणीतरी आहोत असं कोणी ना तरी वाटतं. आपल्याला बाहुली वाटते का, तर बाहुलीने सांगितलं ते लक्षात ठेवा. आपल्याला आपण हत्ती आहोत असं वाटते का, तर ते लक्षात ठेवा, कारण तोही मिठाचा आहे आणि तो त्याच्यात विरघळल्यावर परत येणार नाही. तेव्हा बाहुली येणं शक्य नाही, तसं मिठाचा हत्तीसुद्धा परत येणं शक्य नाही. तो मिसळला म्हणजे मिसळला. तेव्हा ज्ञानाचं लक्षण काय, तर ज्या ठिकाणी एकदा विरघळला आहे त्यानंतर तो विरघळा परत, ज्याला जग परत सत्य वाटत नाही तो ज्ञानी. एकदा जग मिथ्या ठरलं की ठरलं, त्यानंतर परत त्याला जग सत्य वाटत नाही. आपल्याला सुरुवात आहे ती जग सत्य वाटण्यापासून आहे, नातं सत्य वाटण्यापासून आहे, घर सत्य वाटण्यापासून आहे, नुकसान सत्य वाटण्यापासून आहे, फायदा झाला सत्य वाटण्यापासून आहे. सगळ्या लौकिक गोष्टी सत्य वाटण्यापासून आपली सुरुवात आहे आणि त्यांच्या दृष्टीनं हे मिथ्या आहे हे त्यांना माहिती आहे. व्यवहार करत नाहीत, करतात, व्यवहार करतात, पण त्यात ते अडकलेली नाहीत, कारण त्यांना ते सत्य वाटतच नाही मुळामध्ये. जगानं मान दिला, महाराज म्हटले जगाला दिलेलं मान आपण स्वीकारणं किंवा ते आपल्याला महत्त्वाचं वाटणं म्हणजे म्हणले जगाला सत्यत्व दिल्यासारखं आहे. त्यामुळे जगाच्या मानालाही अर्थ नाही आणि अपमानालाही अर्थ नाही, कारण दोन्ही मुळात जर खरं आहे दोन्ही जर मुळातच मिथ्या आहे जग, तर त्यांनी दिलेलं मानही तेवढाच आहे आणि अपमानही तेवढाच आहे. आपल्याला ते त्याच्यात तरतमभाव करावा असं वाटतं, अपमान नको वाटतो आणि मान हवा वाटतो. हे जग सत्य वाटण्याचं लक्षण आहे. त्यांना जग मिथ्या वाटतं आणि ते मिथ्याच वाटतं. व्यवहार त्यांना कळतो, त्यांना ह्या हालचाली कळतात, त्यांना काय झाड म्हणजे काय घर वाटत नाही, घर म्हणजे झाड वाटत, त्यांना ओळखतात फरक काय आहेत ते. पण तरीसुद्धा त्यांच्याकडे जी सूक्ष्मदृष्टी आहे, ज्या ठिकाणी जे पोचलेले आहेत तिथेच ते राहतात. मिथ्या एकदा खोटं म्हणजे एकदा खोटंच. खोटं म्हणजे मिथ्या आहे, नुसतं खोटं नव्हे, ते खोटं हे वेगळंच आहे परत, ते खऱ्या खोट्यातलं आहे.
मिथ्या हे ज्याला अंतिम सत्यत्व नाही असं आहे, ते भासमान आहे, वेगळ्या जगासारखं आहे, भासमान आहे. त्या क्षणी तिथे पाणीच वाटतं. तसंच त्या क्षणी माणूस आपलाच वाटतो, पण नंतर तो आपला नाही हे लक्षात येतं. मग आपल्याला मिथ्यान सत्यातला गोंधळ काय आहे नक्की हे कळत नाही. आणि मग इतकी वर्ष प्रपंच केला, नामकं झालं, नको झालं, मग असं कसं काय झालं, असं जे वाटतं सगळं, त्याचं कारण आपण त्याला सत्यत्व दिलं म्हणून. ज्ञानाचं लक्षण हे की तो मिथ्या दिल्यानंतर मिथ्याच समजतो. पुन्हा ते खरं वाटायला लागू नये. मला सांगा, खरं वाटायला लागतं का नाही वारा? त्यांची स्थितीमध्ये फरक आहे. ते मागं येत नाहीत आणि हा ज्ञानाच्या मार्गाला लागलेला मागं येऊ शकतो. आज मला कदाचित एखाद्या गोष्टीचं मिथ्या पण पटलं असेल, एखादं नातं मिथ्या पटलं असेल, एखादी वस्तू मिथ्या पटलं असेल, संबंध मिथ्या पटलं असेल, हे पटलं असेल, पण उद्या ते तसंच राहील याची माझी खात्री नाही तोपर्यंत मी ज्ञानी नाही. आपण बाजारात गेलं किंवा काय कशाचे अगदी काही कुठल्या उदाहरणानं आपल्याला लक्षात येईल किंवा असं हे येईल ते घेऊ. नोकरी सत्य वाटते, पैसा सत्य वाटतो, पण त्यानं काम नाही केलं की तो असत्य ठरतो. कशाचंही तुम्ही घेतलं तरी असं होतं की काही अगदी तो त्याचं काय लग्न करताना त्याला अगदी जे आदर्श वाटतं म्हणून तो ते करतो की हे बरोबर आहे असं वाटतं. आणि नंतर काही दिवसांनी, काही वर्षांनी, किती वर्षांनी हे सुद्धा सांगता येत नाही, 5-25 वर्षांनी सुद्धा माणसाला आपला निर्णय चुकला की काय असं वाटू शकतं. म्हणजे सत्य काय मिथ्या त्याचा पुन्हा त्याचं सत्य मिथ्य होत असतं. हे त्याचं सगळीकडे होतं. तेव्हा हे परत मागे येणं ज्याच्याजवळ नाही तो ज्ञानी. तेव्हा त्या ज्ञानी अशी शरण जावे वेळोवेळा. मग आता हे परत त्याला वाटत नाही. तर अगदी मी बघितले की बघितलं लग्नाचे ठरावाला माणसं दोन्ही बाजूनी बायका पुरुषचे सगळे महत्त्वाचे वगैरे जे असतात ते सगळे, विशेषतः आत्या मंडळी वगैरे अशा, तर हे सगळे जे असतात ते सगळे बसलेले असतात वगैरे. ते मग ते मावशी, कोणाची आत्याच महत्त्वाची, कोणाची मावशीच महत्त्वाची, काय जे असतं त्याप्रमाणे. तर तशी ती सगळी मंडळी, कोणतरी एक त्याच वेळेला उपस्थित झालेले काका नंतर आणि कोणतरी, म्हणजे कधी त्यांचा काय एरवी काय संबंध होतो, पण यावेळेला ते बरोबर हजर असतात आणि त्यांच्या मताला आपल्याला डावलता येत. म्हणजे असलं काहीतरी असतं. त्या प्रकरणात जे माणसं एकत्र आलेली असतात ती सगळी त्यावेळेला सगळेजण ते काय ते मध्यम मार्गाने गेले ते सगळे हो ते सगळं करतात, ते सगळं ठरतं. आणि घरी गेल्यावर मग नंतर सांगतात खरं म्हणजे हा मुद्दा निघाला का, ते बोलले का, खरं म्हणजे त्यांनी प्रवास खर्च द्यायला नको का, आपल्याला अमुक नको, काय सत्य काय मिथ्या काय सगळ्या व्यवहार झाले ते असं झालं बघा. खरं म्हणजे त्यांनी 2 तोळे म्हटले, आपण खरं 5 वेळे म्हणायला पाहिजे होतं की नाही, खरं म्हणजे हे बरोबर आहे की नाही. आता खरं म्हणजे जर बरोबर आहे तर तिथेच बोला की काय खरं आहे ते, वाईटपणा कोणी घ्यायचा. मग त्या क्षणी आपण हो म्हणावं आणि मागणं देऊन ते लवत द्यावं. म्हणजे मागणं त्यांनी फोन करायचा, म्हणजे पुन्हा ते वाईटपणा त्यांना आला. काय वाईटपणा काय, जगाचा खरेपणा काय, तुम्हाला काय वाटतं यातनं काय असेल सांगून टाका. पण तसं नाही होत. प्रपंचाचं सत्य मिथ्या सगळं मिश्रण आहे. त्यामुळे तिथे मनुष्य एकदा असा एकदा तसा, हे जे काय होतं हे ज्याला त्याचं कळलेलं आहे आणि एकदा कळल्यानंतर ज्ञानाला तो शरण गेला आणि त्यामुळे शरण गेल्यानंतर त्याला त्या ठिकाणी जाऊन पोचल्यावर परत त्याला असं कधी वाटत नाही. मूळ जर आता जर मूळ ज्ञानीच जर आहे तर हे वर्णन आपल्यासमोर ठेवलं आहे. अशी मंडळी स्वतः तुकोबांपासून सगळीच जी या पदाला पोचलेली आहेत आणि त्या पदाला कोणीही पोचू शकतो. जगाचं मिथ्यात्व ठरायला काही आणखीन काही घेऊन यावं लागतं का, ते महाग आहे किंवा वस्तू फार सोन्याची आहे असं नाही. तिचं मूल्य सोन्यापेक्षाही जास्त आहे आणि ती सोन्यापेक्षा नाही मातीपेक्षा स्वस्त आहे खरं सांगायचं तर. कारण टाकायचंच आहे. ते काय टाकायचं आहे तर हे जे मला खरं वाटतं ते टाकायचं आहे, ज्यात माझा अहंकार आहे तो टाकायचा आहे, त्याचीच वस्तू आहे. त्यामुळे टाकायच्याबद्दल काळजी करायचं कारण नाही. काय असतं, मूळ ज्ञानी सर्वत्र तसेच असतात. आपल्याला मागे एकदा मी ह्यांची आठवण करून दिली की त्यांच्या संबंधी काहीतरी बोललो असेल, बाळशास्त्रींच्या संबंधी. ते महाराजांकडे येत आणि ते हे करत वगैरे ते आपल्याला बोललो. त्यांना ज्या ठिकाणी राहत त्या ठिकाणी त्यांचा सतत त्यांचं नामस्मरण सुरू असतं. शिवोहम हे त्यांचा एक आवडता मंत्र होता. शिवोहम आहे, खूप ठिकाणी हा मंत्र पण आहे आणि म्हणण्यात पण अनेकांच्या असते शिवोहम. तर शिवोहम शिवोहम असं ते म्हणत असेल. आता भगवंताचं ते स्वरूप आहे, ते अंतिम आहे, ते कल्याणकारक आहे. शिव म्हणजे मुळात कल्याणकारक. तर त्या अर्थाने ते सतत शिवोहम त्यांचं मनाशी सतत ते चालू असतं आणि ते जाता येता सुद्धा शिवोहम शिवोहम म्हणत. मग ते स्नानाला जात नदीवर येत, नाशिकमधलं माहिती आहे आपल्याला, ते स्नानाला जात नदीवर येत, तिथे त्या खोलीत राहिले, काही काम नसलं शिवोहम शिवोहम त्यांचं चालू असतं. तर आता मुलांचं काम मुलांच्या पातळीवर, तर तशा पद्धतीने ते जाताना जर असं शिवम शिवम म्हणायला लागले, ते लोक ऐकून मुलं त्यांना शिवम शिवम बाबा म्हणायला लागले. म्हणजे हे काका हे जे काही शास्त्रीभाऊ होते ते त्यांना शिवम बाबा म्हणायला लागले. शिवम शिवम त्यांचं नावच शिवम पाडलं त्याने. त्यांना काहीच त्यामुळं फरक पडला नाही, कारण काय शेवटी ते मिथ्याच आहे.
त्यांच्या मुलांच्या बुद्धीला जे वाटलं ते त्यांनी केलं, तसं ते स्वतःच शिवम. पण स्वतःच शिवम असं नाही, हे संबंध आयुष्यभर तर शिवम राहिलेच, पण त्याच्याबरोबर हे सगळ्या प्रवासामध्ये जे जे म्हणून प्रसंग आले, त्यांच्यावर जेवढे दुर्दैवाचे प्रसंग आले, त्याच्या मागे एकदा विषय निघाला तसे दुर्दैवाचे प्रसंग आपल्यासुद्धा प्रपंचात आले असतील की नाही मला शंका आहे. एखादा कोणीतरी अपवाद असेल, नाही म्हणत नाही, पण इतके दुःखाचे, वियोगाचे, इतके त्रासाचे प्रसंग त्यांच्या आयुष्यात, त्यांच्या मनाला क्लेश होतील असे असंख्य प्रसंग आले. शेवटी ज्या वेळेला ते अंथरुणावर होते आणि त्यांना काहीही म्हणजे ते तसे शास्त्राला ह्याला अत्यंत म्हणजे ज्याला म्हणतो आपण शुद्ध होते, शास्त्राच्या दृष्टीनं जी आज्ञा असेल ती त्यांनी पाळली आयुष्यभर. त्यांचा काळ तसा होता आणि ते सांगी तशी होती, त्यांच्या गुरूंचं म्हणणं तसं होतं, त्याप्रमाणे ते राहिले. पण तरीसुद्धा शेवटच्या क्षणी ज्या वेळेला ते अंथरुणावर होते त्यावेळेला हात चाले ना, पाय चाले ना, अशी अवस्था होती. तर ते ह्याच्यावर ते हे करत बोट फिरवीत असं तसं सारखं गादीवर बोट फिरवीत, बोलता येत नसे, गादीवर बोट फिरवीत. तर त्यावेळेला कोणाला तरी वाटलं की हे काय आहे, म्हणजे कशाबद्दल म्हणत आहेत, तर ते लक्षात आलं बोट फिरवलेलं बघितलं, ह्याच्यात शिवम शिवम बोट फिरवतात. मरणासन्न अवस्थेत सुद्धा त्यांचं आपण भगवंत आहोत हे भान गेलेलं नाही ते ज्ञानी. तिथं सुद्धा ते गिरवायचा प्रयत्न करतात शिवम शिवम. आपल्याला माहीत असेल की ह्यांच्याकडे भाऊसाहेबांच्याकडे सुद्धा हाच प्रसंग आहे शेवटी, की त्या म्हणजे माळ ओढणं शक्य राहिलं नाही, छोटी माळ घेऊन झाली, सगळं झालं, ते सगळंच काहीच शक्य राहिलं नाही, आणि बोटाला मात्र जी सवय नामाची लागली आहे माळ ओढण्याची ती काहीच राहिलं नाही, तयार नाही. इतकं मुरायला हवं आहे. ज्ञानी का, हे ज्ञानी माझ्या दृष्टीने. ज्ञानी म्हणजे ते बाहेर जे मिळवतात ते ज्ञानी नव्हे, ते जे संशोधक आहेत ते ज्ञानी नव्हे, ते शास्त्रज्ञ नव्हे, त्या त्या विषयाचे ते तज्ज्ञ आहेत, ते मला त्याबद्दल आधार आहे. पण हे जे ज्ञान म्हणायचे त्यांना ते हे आहे, त्या एकदा नामाच्या स्थितीत ते गेले, ते नामाच्या स्थितीतून पुन्हा बाहेर यायला तयार नाहीत. त्यांना नामाव्यतिरिक्त कसलाही दुसऱ्या डोक्यात विषय नाही, आणि त्यामुळं ते जे करतायत तेव्हा शेवटी वेळ आली यांच्यावर की ह्याला माळ हिला धरता येणं शक्य नाही, कळत नाहीसं झालेलं आहे, पण नाम थांबत नाही आणि जी सवय झाली आहे ती थांबत नाही. म्हणून शेवटी त्यांच्या पदराला गाठ मारली होती, ती गाठ फिरवीत बसत नसते. त्यांना वाटे आपण माळ ओढतोय, पण त्या गाठीबरोबर नाम चालू आहे. पदराला साधी गाठ मारून सुद्धा नाम घेत आहेत. म्हणजे ज्याला टिकवतं तर त्याचं कुठेपर्यंत टिकतं, म्हणजे हे अगदी शेवटच्या अवस्थेमधली ही स्थिती आहे. तर त्यावेळेला पदराला 2-3 गाठी मारून ठेवल्या, तर ती ओढत ओढत जायचं, परत तिथेच ती ओढत जायचं का, आता नाम टिकलं. हे ज्यांनी गाठलं त्यांची ही घराणी आहेत. ती काही आता ती मला सांगा असामान्य संत म्हणून काही जन्माला आलेली माणसं आहेत का, त्या अर्थाने लौकिकदृष्ट्या म्हणतो, आपल्याला अंतस्थिती कळत नाही, पण निदान लौकिकदृष्ट्या तरी एक सामान्य पद्धतीची किंवा काय पदाची नोकरी, त्यानंतरचं आयुष्य, हे ह्या पद्धतीची माणसं आहेत. तर त्यांचंसुद्धा हे होऊ शकतं की शेवटपर्यंत म्हणजे याला ज्ञान म्हणायचं, ते ज्या नाम खरं आहे आणि नामच खरं आहे अशी ज्यांची स्थिती झाली त्यांचा तो मार्ग, म्हणून त्यांना ते खरं वाटलं. तर ते जे खरं आहे ते त्यांचं खरं कधी मागं आलं नाही, शेवटच्या क्षणापर्यंत कळत नाहीचं झालं तरी ती गाठींवर सुद्धा त्यांचं नामच चालू होतं, की माळच ओढतोय असं वाटतंय. हे ज्ञानी. त्या अर्थाने आपण ते शिवोहम जसं आहे बाळशास्त्रींचं तसं हे आहे. तेव्हा आता हे काय आहे ते त्या रंगनाथ स्वामींनी जसं म्हटलं तत्वमसीचा बोध न घेसे, ते शिवोहमवरनं तेव्हा आठवण झाली होती, ती विषय निघाला का नाही माझ्या लक्षात नाही, पण शिवोहम म्हणजे तेच आहे शेवटी. तत्वमसीचा बोध न घेसी हे जे ते आपल्याला त्या अभंगामध्ये म्हणालेले आहेत, ते स्वामींना का म्हणावं लागलं असेल की तू कोण आहेस याची ओळख करून घे आणि ती ओळख विसरू नको. ती ओळख विसरलं की घोटाळा सुरू झाला. मी ह्याचा आहे, त्याचा आहे, त्याचा आहे, त्याचा आहे, असं सुरू होतं ते. त्याचे तुम्ही असाल नाव तर मनुष्य लावतोच, स्वतःचं लावतो, काय आईवडिलांचं लावतो, आता सक्तीचं झालं आईचं लावतो, काय जे असेल ते उद्या आईचंच लावायची वेळ येईल नुसतंच, असं सुद्धा होईल करायचे. काय आता काळात आपण करू सांगता येत नाही, ते त्याच्या पुढं आईचं आलं पाहिजे. बरं ठीक आहे, आता नंतर म्हणतील करायचे वडिलांचं लावताच येणार नाही, तुम्ही फक्त आईचंच लावलं पाहिजे. नंतर म्हणतील करायचे ही कुठलीच लावू नका, फक्त तुमचंच नाव लावा. काहीतरी नाव लावावंच लागेल शेवटी, माणसाला एक्स तरी म्हणावं लागेल ना, वाय तरी म्हणावं लागेल ना, काहीतरी म्हणावं लागेल शेवटी. म्हणजे इथपर्यंत तरी शेवटी, म्हणजे शेवटी काय शिल्लक राहील, त्याच्याबरोबर नामाच शिल्लक राहील. फक्त आता त्या नामाशी त्याचं तादात्म्य जे आहे ते त्याचं भगवंताच्या नामाशी व्हावं. यापेक्षा आणखीन काय सत्पुरुष सांगणार आहेत आपल्याला. हेच सांगणार ना की ज्या नामाशी तुमचं तादात्म्य आहे, जे बाळ म्हटल्यावर ओध येतं, तेच त्यानं भगवंताची तशी त्याचं स्मरण राहून झोपेत सुद्धा मनुष्य ओ म्हणतो. तर तसं तिथपर्यंत ते पोचावं आहे. त्यांना म्हणत तत्त्वमसी हे असं पोचलेलं किंवा त्याचा बोध त्यांना जो अभिप्रेत होता, आपण स्वामींच्या अभंगात बघितला तसं, तर तसं व्हावं. तेव्हा जे इथे जे म्हटलं आहे की ज्ञानी खरा तारी तुझे याशी किंवा हरनिशी सदा परमार्थ करावा, तर त्यात काय आहे की शरीरानं प्रत्येकाला आपल्याला प्रत्येकाला एक शरीर मिळालं आहे, ही एक भावना राहते की मला एक शरीर मिळालेलं आहे. असं कोणी शरीराकडे बघत नाही. तो म्हणतो मी हा काय, मी, अरे तुम्ही मी नव्हे, तुम्हाला दिलेलं हे शरीर
इतकी सोपा सूक्ष्म फरक आहे की मी म्हटल्यानंतर आपलं स्वतःकडे लक्ष जे जातं किंवा स्वतःला जे समजतो तो शरीरच समजतो. अरे ते दिलेलं आहे. कारण तुमचंच जर असतं तर तुमच्या हातात राहिलं असतं. ते आपल्या हातात काही नाही यातलं. साधं पाहणं नाही, पचवणं नाही, ऐकणं नाही, काय नाही. इथलं काय कधी जाईल आणि काय नाही सविल हे आपल्याला सांगता येत नाही. इथं जशी परिस्थिती जर अशी आहे तर ह्याच्यातलं माझं नव्हे, मला कामासाठी दिलेली वस्तू आहे. तर माझं काही काम आहे जगामध्ये आणि ते मीच निर्माण करून ठेवलं आहे. ज्ञानानं काम नाही म्हणून ज्ञानानं परत शरीर लागत नाही. त्यांना शरीराची गरज लागत नाही. हे ज्ञानी असतात म्हणून शरीराची गरज लागत नाही. आपण अज्ञानात जन्म काढला, चुकीच्या पद्धतीनं स्वतःला अहंकाराला महत्त्व देत गेलो म्हणून शरीराची गरज लागली. भगवंत म्हटलं ठीक आहे शरीर घे पण काम कर. निदान जे खरं काम आहे ते कर आणि गरज भासू नये अशी अवस्था निर्माण कर. शेवटी ज्ञानी त्या अवस्थेत असतात. तिथून म्हणून त्यांना परत यावं लागत नाही. हे जे परत यावं लागत नाही ते त्यासाठी. त्यामुळं आता होतं काय, जे साधन दिलेलं आहे ते माझं साध्य झालं आहे अशी काहीतरी घोटाळा होतो. मी त्याच्याच मेंटेनन्समध्ये अडकलेलं आहे. ते मेंटेनन्सची वस्तू नाही, ती फक्त सांभाळायची वस्तू आहे. जसं एखाद्याची दुसरी सांभाळायची वस्तू आपल्याकडे ठेवली तर आपण घासून पुसून नीट ठेवली ठीक आहे. एखादी गाडी असते, जर एखादा ड्रायव्हर असतो, तो काय करतो, त्याची ड्युटी आहे की गाडी व्यवस्थित ठेवणं. मग तो ती घेऊन जाणार, तुम्ही सांगितले त्याप्रमाणे ते काय याच्यावर धुणार, त्याला तुम्ही स्टेशनला घेऊन जायला सांगितलं तर त्या स्टेशनवर घेऊन जाणार, वॉशिंग करून आणणार, ते करणार, काय ऑइलिंग गेजिंग करून ठेवणार, सगळं व्यवस्थित रेडी. कायम तुमचं जे काय काम असेल त्या कामासाठी ती तयार ठेवणं, स्वतः तो स्वतः फिट किंवा तयार राहणं, हे त्याचं कसं काम असतं. कारण ते साधन आहे. मार्ग जावं वाटलं की तो बसला की ते सुरू झालं पाहिजे आणि लगेच सगळं व्यवस्थित त्या ठिकाणी गेलं पाहिजे. आता मला शरीर असं ठेवायचं आहे की भगवंताला जे माझ्याकडून काम करून घ्यायचं आहे ते करायचं म्हटलं की सुरू झालं पाहिजे. इतपत शरीर अनुकूल असलं पाहिजे. शरीर केवढं कसं आहे किलोन काय याच्यावर काय अवलंबून नाही आहे. ते भगवंताची आज्ञा अंमलात आणायला अनुकूल अवस्थेत आहे का नाही. मग तेवढं अनुकूल अवस्थेत आणणं हे खरं माझं काम आहे. ते सोडून मी त्याचेच लाड करतो मग मला जिमला जावं लागतं, साध्या भाषेत सांगायचं. तेव्हा हे करू नये. तर ह्याच्यासाठी आता का, तर दिलेलं शरीर त्याच्यात दुसरी अडचण आहे. मला याही गोष्टीत फार नसते. पण त्याच्यापेक्षा दुसरी गोष्ट आहे की मला शरीर दिलं आणि मी त्यामुळे जसा नामाने वेगळा झालो तसं शरीराने वेगळा झालो. वास्तविक मी शरीराने काम करायला आलो आहे आणि मी ज्याचं आहे त्याचं काम करायला आलो. त्याचा विसर झाल्यामुळे मी जे उद्योग केले ते निस्तरायला आलो. हे खरं माझं काम. खरं सांगायचं तर माझं काम हे ते मला वेगळेपणाच्या पेचात टाकतं आहे. तुम्ही कोणीतरी वेगळे आहात असं ते वाटायला लावतं. मी म्हटलं की मला माझं शरीर या पलीकडे काही आठवत नाही. मी म्हटलं की बुद्धिमत्तासुद्धा आठवायची नाही. प्रथम पहिल्यांदा त्या काय वाटेल, आपण समजा फोटो दाखवला, तर एखाद्याचा फोटो दाखवला, हा कोणाचा आहे, अमक्यांचा आहे. म्हणजे इतकं तादात्म्य झालेलं आहे त्याचं की तो शरीर म्हणजे ते संत म्हणजे काय शरीर का, इथे लावला आहे तो फोटो म्हणजे का महाराज का. महाराज ह्या फोटोमुळे महाराजांचं स्मरण, तेव्हा ते देणारा त्यांचा कुठलाही फोटो त्यांचं स्मरण देतो. फक्त मला सवय झाली दृश्याची म्हणून या मार्गाने ते दिलं. आता महाराज मग तिथे आहेत, मग इथे नाही आहेत का, इथेही आहेतच, तिथेही आहेतच, तिच्यात नाही आहेत का, त्या ठिकाणी सुद्धा आहेत. पण हे ह्या इथपर्यंत ते ज्ञान खोल गेलं पाहिजे म्हणजे हे आपल्याला कळ. तेव्हा त्यांनी आपल्याला काय केले की शरीराशी जी काय झाले, स्वतंत्र मी आहे आणि स्वतंत्र मी असावं आणि मला स्वतंत्र अस्तित्व असावं असं ती एकदा गाडी जी सुरू होती की नाही, ती आयडेंटिटी क्रायसिस आजच्या भाषेत तिथपर्यंत जाते. मला घरात स्थान नाही, माझं कोणी ऐकत नाही, माझ्या शब्दाला किंमत नाही. आज जाऊ दे ना, किंमत नाही तर बरं झालं. नाहीतरी किंमत असून तुमच्या डोक्यावर पडणार होतं सगळं ना, पुढं आदळायलाच होणार होतं ना. मग किंमत देत नाही तर करू देत, काय करायचं ते. तसं नाही. माझ्या शब्दाला किंमत नाही, कोणी मला विचारित नाही, संस्थेत मला स्थान नाही, मला पद नाही, मला अमुक नाही, मला जग ओळखत नाही. आता जग ओळखत नाही म्हणून शीर्षासन करून ते काय ते काचा खातात ते तसं नाही का लोक करत. काय ते काय कशासाठी क्रायसिस आपल्याला, काय ते आयडेंटिटी ती जगाने ओळखलं पाहिजे. तर जगाने कशाला ओळखलं पाहिजे. आपल्याला हे जग विसरून आपल्याला ओलांडून जायचं आहे, तर ते आपल्याला कशाला ओळखायला पाहिजे. तर हे झालं आहे खरं, असं झालं आहे. पण आता ह्याला काय करावं, तुम्ही काय उपाय विचार करा, शोधावं वाटलं तर, आणि केलात तरी चालेल. काय होतं हे क्रायसिस म्हटलं जे आत्ता म्हटलं ना, आयडेंटिटी क्रायसिस वगैरे आत्ता आपला विषय निघाला, तसलं काहीतरी निर्माण होतं. होतं काय त्याच्यामुळे, ते समजा जग ओळखत नाही, काय मान नाही, आपण म्हटलं घरात स्थान नाही, मुलं माझं ऐकत नाही, किंवा काय वडील म्हणतात दोन्ही बाजूला असतं. त्यांना वाटतं, वडिलांना वाटतं मुलगा मला
विचारित नाही असं वाटतं. मुलगा ठीक आहे, मुलाला वाटतं वडिलांना काय स्थान आहे याच्यामध्ये, आपण खरं ठरवलं पाहिजे, निर्णय आपले आपण घेतले पाहिजे, आपण मोठे अमुक झालं तर ठीक. त्यामुळे त्याच्याही बाजूला तसं दुःख आहे, त्याच्याही बाजूला आयडेंटिटीचा प्रश्न आहे, त्यालाही स्वतंत्रपणे अस्तित्व पाहिजे, हे सगळं आहे. आता वास्तविक ज्या गोष्टी मी जे स्वतंत्र होऊन अडचणी निर्माण केल्या आहेत ते स्वतंत्रता किंवा त्या अर्थाने ते अस्तित्व किंवा तो जो अहंकार आहे तो ते निर्माण होऊ देत नाही आहेत, स्थान देत नाही आहेत. हे उलटं खरं सांगायचं तर पारमार्थिकदृष्ट्या चांगलीच गोष्ट आहे, आपल्या हिताची. अगदी साध्या भाषेत सांगतो की एखाद्याकडे चोरी झाली तर माणसं भेटायला जातात, व्यवहार आहे, काय झालं तुमच्याकडे, चोरी झाली, असं झालं, असं काय गेलं तुमचं, काय झालं, काय गेलं नाही. ते काय म्हणाले की कालच आम्ही सगळं घर साफसफाई केली आणि त्याच्यात एका मोठा डबा कचऱ्याचा भरला तर तो चोरीला गेला, बाकीचं काही गेलेलं नाही. आता जर कचऱ्याचा डबा चोरीला गेला तर त्या माणसाने सुख मानावं का दुःख मानावं? माझं चोरी झाली ही गोष्ट चुकीची मला मान्य आहे, दुःख आहे मला मान्य आहे, पण कचऱ्याचाच जर डबा चोरीला गेला असला तर ती आनंदाचीच गोष्ट आहे ना उलटी. हे मानस्थान अमुक तमुक आणि तमुक काय असेल तेच गेलं ना, तेच देत नाही आहेत ना, म्हणजे कचऱ्याचा डबा चोरीला गेल्यासारखंच आहे. आता ह्याच्यात खरं सांगायचं तर आपल्यालाही पटेल की कचऱ्याचा डबा चोरीला गेला ही खरं तर सुखदुःखाचा विचार करता ही दुःखाची गोष्ट नाही, आनंदाची गोष्ट आहे, हे आपल्याला पटेल. पण मी जर असं म्हटलं की तुमच्याकडे दुसऱ्या दिवशी कार्यक्रम होता आणि त्यासाठी ते एरवी बाळगता येत नाही ना घरी, भीती वाटते दत्ताची पण इतरांची पण, तर त्यामुळे ते लॉकरमधनं आणून ठेवलेला डबा होता आणि तो गेला. आता ते बाळगण्यासारखं नव्हतं, तो कचरा होता म्हणून गेला म्हणून त्याला आपण आनंद म्हणायला आज गमती खातर किंवा उदाहरणाखातर तयार आहोत, पण ते गेलं तर जीव खालीवर होईल का नाही मला सांगा. मी त्यावेळेला जे होईल तेच खरं म्हणजे या वेळेला व्हायला पाहिजे, कारण अडकवायला कचरासुद्धा माणसाला अडकवेल आणि सोनं पण अडकवेल. एक वेळ कचरा अडकवणार नाही एवढं सोनं अडकवेल. भांडणं कशावर नव्हतात ती त्याच्यावरूनच आहेत, ते वाटणे कशावर नव्हतात त्याच्यावरूनच आहेत, त्यात वितुष्ट कशावर नाही येतात. माणसाला असमाधान आणि त्रास देणाऱ्या आणि भगवंताच्या विसर पाडणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत ह्याचा आपण विचार केला तर मग आता कचरा डबा तोही गेला आणि तर हाही गेला. खरं तर असं आहे, आता हे खरं तसं आहे काय आहे, कचरा मिथ्या वाटतो पण सोनं सत्य वाटते ना, मग आता त्याला काय करायचं म्हणून दुःख आहे. कचऱ्यात डबा गेला तर नाहीतरी आपण टाकायला जाणारच होतो, टाकायची खेप वाचली म्हणून आपण, पण सोन्याचा डबा तो काही टाकायला जाणार होतो का? बरोबर कोणाला तरी घेऊन सोबतीला बरोबर जाऊन किल्ल्या सगळं ते बरोबर नेऊन ते सगळं करून आठवून इतके सगळं त्याचं करायचं आहे. मग त्यामुळं मग ते सत्य वाटते आणि हे मिथ्या आहे म्हणून गेलं तर बरं वाटते. खरं पण हे पण मिथ्या आहे. भांडणाचं एक कारण गेलं पुढच्या पिढीचं ना आपले, कारण किती आपल्याकडे काय त्याला अंदाज लागत नाही म्हणून तो भाऊ काहीतरी आरोप करतो, किती प्रसंग असे बघ त्याच्यावरनं भांडण त्यांचं होतं तुम्ही दाखवत नाही आहे. पुढच्या पिढीत हे असतं की त्यांचं असं असं होतं तसं तसं होतं, यांना कसं माहीत होतं कोणाला ठोक पुढच्या पिढीला एवढं बारकाई, यांनी किती लपवून ठेवलेलं असतं खरं म्हणजे. पण ते मुलांना आणि ह्यांना बरोबर माहिती होतं, मुलींना आणि मुलांना. ते म्हणतात एवढं नव्हतं, 4 डाग नव्हते, अजून 2 होते, अजून 2 होते ते त्यांच्या लक्षात आहेत. त्यांच्या भगवंत लक्षात आलं नाही, जन्माला कशाला लावलं ते लक्षात आलं नाही, पण हे लक्षात आहे. म्हणजे कशात मूळ आहे भगवंताच्या विसराचं ते आपल्या लक्षात येईल आणि ज्ञानी त्या स्थितीत राहतात म्हणजे काय हे लक्षात येईल. तर तेवढ्या वेळा त्याची शरण जावे हे त्यासाठी आहे. आपण या अर्थाने विचार करावा. आणि ते ज्ञानी शरण स्वतः गेलेले आहेत, त्यांनी साधन केलेलं आहे आणि साधायला मग त्यांना जे साधलेलं आहे आता ती म्हणजे साध्या भाषेत जसं एकदा तो पास झाला म्हणजे अपवादभूत गोष्टी सोडून द्या, पण सर्वसाधारणपणे एकदा दुसरीतून तिसरीत गेला परत त्याला दुसरीत नाही पाठवत, तसं ज्ञानी यांचं आहे. एकदा उद्धरून गेले ते उद्धरून गेले. आपण एकदा उद्धरून जावं, उद्धरूनच जावं आणि महाराजांकडे काय मागायचं असेल तर तेच मागावं. तर यासाठी आपल्याला ते करावं लागतं. तर शरण वेळोवेळा जावं ह्याच्यातच त्याचं उत्तर आहे. पुढच्या वेळा आपण बघू, वेळ झाली, पण त्याचं उत्तर खरं त्याच्यात आहे. वेळोवेळा शरण जावे असं ते का म्हणले तर त्याच्यातच आहे की आम्ही एकदा शरण गेलो ते पुरलं नाही आहे, शरण गेलो लक्षात राहिलं नाही आहे, सगळा प्रपंच त्यांचा आहे असं आम्ही म्हणलेलं ते विसरून गेलो आहे आणि मी तो पुन्हा करायला लागलो. दुसऱ्याच दिवशी बाहेर आलं, आत्ता गोंधळाला गेलं तर बाहेर आलं की गाडी आहे का ट्रॅक्स मिळेल का हे मिळेल. अरे आत्ता महाराजांच्याकडे आपण सगळं सोपून आलो की त्याला किती मिनटं झाली. तर बाहेर आलं की माणसाला जर चिंता लागत असेल तर पुढे त्याचं काय होणार शरण जाण्याचं. शरण जावे
तोची खरा ज्ञानी तारे दुजियासी, तोची खरा ज्ञानी तारे दुजियासी, वेळोवेळा त्यासी शरण जावे, वेळोवेळा त्यासी शरण जावे, वेळोवेळा त्यासी शरण जावे, साधतील येणे इह परलोक, साधतील येणे इह परलोक, सत्य सत्य भाक माझी तुम्हा, सत्य सत्य भाक माझी तुम्हा, साधतील येणे इह परलोक, साधतील येणे इह परलोक, साधतील येणे इह परलोक. तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल 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 विठ्ठल